जेव्हा मी इथे पोहोचले, मला विश्वासच बसत नव्हता की हे इतकं सुंदर असतं. हॅलो, मी आहे स्नेहल आणि तुमचं स्वागत आहे माझ्या केरळ सफरच्या तिसऱ्या भागात. आजचा दिवस सुरू झाला अगदी पहाटे 3:30ला वगैरे. त्यानंतर साधारण 1 तासाची भयानक ऑफ रोड जीप राईड करून मी पोहोचले कोलुकुमलाई पीकला, जो तमिळनाडू केरळच्या बॉर्डरवरती आहे. आता तुम्ही म्हणाल, इतक्या अंधारात ही पोरगी वर कशाला चाललीये? काही नाही हो, सनराईज की काय असतो तेच बघायला आले होते. आणि ही इतकी गर्दी त्यासाठीच जमली आहे. तुम्हासनी बघायचंय बघायचंय तुम्हासनी? थांबा धावते. यो बघा. असा हा मस्त सनराईज बघून आम्ही रिटर्न यायला निघालो. आणि काय सांगू, जाताना पूर्ण अंधार होता म्हणून काहीच दिसलं नव्हतं. पण येताना कळालं हा रस्ता म्हणजे रस्ता नाहीच, इथे फक्त दगडं आणि मातीच आहे. फायनली 1 तासाची जीप राईड करून आम्ही हॉटेलवरती आलो आणि त्यानंतर आली आहे थेक्केडीला एलिफंट जंक्शनमध्ये. इथे लाईव्ह एलिफंट राईड सुरू होती आणि तुम्हाला हवं असेल तर इथे एलिफंट शॉवरसुद्धा असतो, जिथे तुम्ही हत्तीला अंघोळ घालता आणि हत्ती पण तुम्हाला अंघोळ घालतो, जिथे तुम्ही मस्त फोटो काढू शकता. पण मी मात्र घाबरत घाबरत फक्त हत्तीच्या शेजारी उभं राहून फोटोज काढले. हे असे. त्यानंतर आम्ही निघालो केरळचे फेमस पारंपरिक कलाप्रकार बघायला. सगळ्यात आधी पाहिला कलरीपयट्टू शो, ज्यामध्ये शस्त्रकलेचं लाईव्ह प्रदर्शन केलं जातं. आणि त्यानंतर पाहिला कथकली शो, ज्यात कलाकार चेहऱ्यावरील भाव, डोळ्यांच्या हालचाली आणि हातांच्या मुद्रांनी कथा सांगतात. आणि हो, या दोन्ही शोमध्ये मला ऑडियन्स म्हणून थोडंसं परफॉर्म करायला मिळालं. त्याचा व्हिडिओ मी वेगळा अपलोड करणार आहे, तो सुद्धा तुम्ही नक्की बघा. त्यानंतर थोडा वेळ या थेक्केडीच्या मार्केटमध्ये फिरलो, मस्त डिनर केला आणि हॉटेलवरती आलो. आजचा आमचा स्टे होता क्रिस्टल स्कोव्ह या हॉटेलमध्ये. रूम खूपच छान, स्वच्छ आणि स्पेशियस होती. मस्त डिनर करून आम्ही झोपलो, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला जायचं होतं ॲलेपीला, जिथे आमचा हाऊसबोट स्टे असणार होता. तर भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय.